या संघाला बॅटिंग करण्यासाठी. चल पहिली षटक बंटी सलामीच्या जोरात. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने हात उघडते. आणि हा षटकार देखील पाहायला मिळतो. बंटीवरती केलेलं आक्रमण पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर मात्र हा षटकार. अगदी अविनाश चा बॉल अगदी खूप चांगला बॉल शरीरापासून दूर पडलेला आहे चेंडू. टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती अविनाशला परंतु त्याचा बॅट वरती आला नाहीये. वेट होतो त्या ठिकाणी आणि हा कमबॅक बंटीचा पाहायला मिळतो या बॉलवरती. पुढे शकलून खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर हाही बॉल बॅट बॉल. टीमची धावसंख्या 4 चेंडू समाप्तीनंतर 10 धावा. पहिलं षटक बंटीचं कमबॅक केलंय बंटीने या बॉलवरती. पुन्हा एकदा कमबॅक. पुढचा बॉल अगदी बॅट शिकवायला लागून चेंडू चालला अगदी फायनल रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे थोडस कमी पाहायला मिळालं. ताकद देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतं छोट्याच्या माध्यमातून. आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. दोन धावा मिळतील या बॉलवरती. पहिलं षटक तिथे समोर हाच बॉल जेपीसी लाईनचे सर्व सुशील पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी परवाच्या दिवशी पेडगावच्या मैदानामध्ये आपण पाहिलं त्यांना आणि तिथून अगदी 300-350 किलोमीटरचा प्रवास कम्प्लीट करून आज या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाले. इथे सेवेत रुजू होत आहेत
लाईव्हच्या माध्यमातून GTC लाईव्ह त्यांची वाहिनी आणि त्यांच्याच माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण सुशील पाटील मुलतपूर टायगर चौकार आलाय. यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉल निघून चाललाय अगदी डीप बॅकवर्ड स्किल एक रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. हॅलो 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 हॅलो. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न वुमन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वतः गोलंदाज जातोय बॉल पर्यंत आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट होते या बॉल वरती. यावेळेस आधीच ओळखलं सोडून दिलाय व्हाईट बॉल. शिवराम वैती सरांचा इशारा व्हाईट बॉलचा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव धावफलकावरती मात्र ऍड केली जाते. धावफलक मात्र पुढे सरकवतोय जाऊन पोहोचतोय अर्थातच 22 या धावसंख्येवरती. 22 धावा, 2 चौकार, एक सिंगल आणि त्यानंतर व्हाईट. हाई बॉल डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. त्यावेळेस मात्र खूप चांगला बॉल होता. एकच धाव या बॉल वरती मात्र पाहायला मिळते. एक धाव जरूर येते आणि एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय अर्थातच 23 या धावसंख्येवरती. 23 धावा धावफलकावरती लागतात. 23 धावा धावफलकावरती. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढलाय चेंडू. 1 बाउंस, सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवरती. 27 ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक इथे समाप्त होते. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 27 धावसंख्येवरती. चला स्पीडअप घ्या थोडस. यानंतरची मॅच, नेक्स्ट मॅच नीनाई देवी स्पोर्ट्स तुळसण विरुद्ध शिंगणवाडी. चला टॉस साठी यायचंय. शिंगणवाडी आणि तुळसण टीम कॅप्टन. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने, खूप चांगला टप्पा हाताळतोय हा गोलंदाज दीपक दा. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी पंच केलाय.
खूप पंच पाहायला मिळाला आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर थोडस स्किट होतोय. एक धाव कंप्लीट आणि आता स्ट्राईक असेल अविनाशकडे. त्याच्या बॅटमधून अगदी आपण पाहायला गेलं तर 4 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला आणि आक्रमक भूमिका बजावत असताना मात्र आपल्या टीमसाठी पाहायला मिळतोय अविनाश. वैयक्तिक 25 धावांवरती मात्र तो खेळतोय. साहिलचा पुढचा बॉल पुन्हा एकदा अविनाशसाठी शेवटचं षटक. आतापर्यंत 2 बॉल झालेत, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक साहिलला पाहतोय शेवटच्या षटकामध्ये. पुढचा बॉल ज्यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, मॅचची काढा जरूर लागली परंतु बंटीने मात्र लाईन मिस केली. यष्टीची भूमिका मात्र तो बजावतोय परंतु मॅच मात्र हातातून ड्रॉप होते. खूप चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. शेवटचं षटक. आखूड टप्प्याचा बॉल, त्याल्यावरती आक्रमण. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षकाकडनं होते चुकी. कॅच ड्रॉप. 2 धावा आल्यात. या बॉलवरती 2 धावा जरूर मिळतात आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचतोय अर्थातच 30 या धावसंख्येवरती. 33-0. शेवटचे 2 बॉल शेष असतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या शेवटच्या षटकामध्ये पाऊसर हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं जातंय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. बॉल चला तुळसण टीम आणि शिंगणवाडी टीम. कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. चला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरेश दादा प्लीज टॉस घ्या. शिंगणवाडी आणि तुळसण. नेक्स्ट मॅचचा टॉस. एक धाव कंप्लीट. यस अंपायर. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड केली जाते आणि एका धावीने मात्र श्री गणेश होतोय टीम बनव या संघाचा. लखन गोलंदाजी ट्रॅक वरती खूप चांगलं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज होतोय. पहिलं षटक या स्पर्धेतलं. लखनचा पुढचा बॉल त्यावेळेस अगदी फ्लिप करण्याचा प्रयत्न. पॅटल ब्रश होऊन चेंडू अगदी चाललाय अगदी फाईन लेग रिझन मध्ये आणि फाईन लेग रिझन मध्ये एकच धाव मात्र जरूर मिळते दीपकला. दीपकचं देखील खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. लक्ष 33 धावांचं. बंटी आहे स्ट्राईक एंड एंडला. खूप चांगली गोलंदाजी लखनच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळतोय लखन. यावेळेस बिग हिट बंटी करमळकरच्या बॅट मधून आलाय. मिड विकेट झोन मध्ये ठोकलेला षटकार. 6 धावा. भैरवनाथ चषक षटकार. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत भैरवनाथ स्पोर्ट्स ताळगाव आयोजित एसबी ग्रुप संलग्न श्री भैरवनाथ चषक 2024 हे भव्य दिव्य दुसरं पर्व आपण पाहतोय. पुढचा बॉल लोअर फुल टॉच. त्याच्यावरती आक्रमण. पुन्हा एकदा त्याच दिशेने ठोकलाय. बंटी करमळकरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा आल्यात.
टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 14 धावा धावफलकावरती लागतायत. बंटी ते आक्रमक होतोय. लखन वरती चढवलेला हल्ला पहिले 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आणि त्यानंतर मात्र 2 षटकार. यावेळेस बिग हिट आणखीन एक मोठा धमाका बंटी करमळकरच्या बॅटमधून षटकार. याही वेळेस पहा आणखीन एक षटकार. अगदी बॅक टू बॅक 4 षटकार बंटी करमळकरच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होत आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 षटकार आणि 2 धावा. अर्थातच 26 धावा. बारा चेंडू आणि 7 धावांची गरज असेल आता. 12 चेंडू 7 धावा. बंटी करमळकर पहा पहिला बॉल फेस केला, 1 धाव आली. नंतर 1 रन कट करून दीपकने स्ट्राईक रोटेट केली पुन्हा एकदा बंटीकडे आणि तिथे 4 षटकार आले बंटीच्या बॅटमधून. त्यावेळेस मात्र पहा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल आणि 1 रन मात्र कंप्लीट होते. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव फलकावरती. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. षटकाराने मात्र हा सामना बंटी संपवेल का? चला, तुळसण आणि शिंगणवाडी तयार राहायचं आहे. टॉस जिंकलाय तुळसण संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले शिंगणवाडी टीमला बॅटिंग करण्यासाठी. तुळसण संघाने टॉस जिंकलाय. चला तयार राहायचंय तुळसण टीम. यावेळेस मात्र पहा खूप चांगला बॉल गणेश गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 4 बॉल शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पहा षटकार आहे की कॅच आहे. लखनने प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न अयशस्वी होताना पाहायला मिळतोय आणि हा विजयी षटकार मात्र पाहायला मिळतोय. बंटीच्या बॅटमधून षटकार आलाय आणि सामना फिनिश केलाय. अर्थातच बंटीने विजय संघ ठरतोय मनोज संघ. फाडलक टीम भरेवडी. या मॅचचा हिरो बंटी. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब बंटी. आपण यायचंय आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. आणि पहिल्या मॅचचा देखील 30 धावा वैयक्तिक 30 धावा